विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये ही छोटेखानी सभा होते। त्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन आदरणीय सीतारामजी गायकर साहेब, त्याचबरोबर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे भाजपा गटनेते आदरणीय जालिंदरजी वागचौरे साहेब, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष शरदजी चौधरी, प्रदेशचे युवा सरचिटणीस आदरणीय सचिनजी नरवडे, त्याचबरोबर डॉक्टर मनोजी मोरे, ब्राह्मणवाड्यातील सर्वच प्रतिष्ठित मंडळी व्यासपीठावरील आणि समोर बसलेली आणि जिथून जिथून माझा आवाज ऐकताय ते ब्राह्मणवाड्यातील सर्व सुज्ञ नागरिक, माता भगिनी, उपस्थित सर्व मीडिया। खरं तर 2019ची निवडणूक झाली, कामाला सुरुवात केली आणि 2 वर्ष करोनामध्ये गेले, 1 वर्ष सत्तेच्या बाहेर आणि मला फक्त कामासाठी 1.5 ते 2 वर्ष भेटली। 3 जुलै 2023ला अजितदादांबरोबर मी सत्तेत सहभागी झालो। त्याच्या आधी पहिल्या वर्षी मला साधारणतः 2020ला 50 कोटीचा निधी आला होता, दुसऱ्या वर्षी 21ला 69 कोटी आणि तिसऱ्या वर्षी 77 कोटी, म्हणजे अख्खे 250 कोटीचा निधी, त्यातही 77 कोटीला स्थगिती होती। अजितदादांनी मात्र मला जवळजवळ या 1-1.5 वर्षामध्ये 23,300 कोटीचा निधी, एवढा मोठा निधी भेटला, त्यामुळं मग सगळी कामं होऊ शकली। आपल्या ब्राह्मणवाडा गावातील रस्त्याची अवस्था काय होती आपल्या सगळ्यांना माहिती। रस्त्यात अक्षरशः खड्डेच खड्डे होते, तिकडे लागाच्या घाटाच्या रस्त्याची काय अवस्था होती। या सगळ्या रस्त्यांची कामं ही साधारणतः मी 1-1.5-2 वर्षामध्ये करू शकलो। तुमच्या मूळव्याऱ्याच्या लाईटचा प्रश्न असेल, इकडं सभागृह, विठ्ठल मंदिराचं सभागृह, मला वाटतं सर्वात मोठं सभागृह या भागातलं केलं, त्याला 30 लक्ष रुपये दिले, 35 लक्ष रुपये। जाधववाडीला पण साहेब तिथं मोठं सभागृह दिलं, दत्तवाडीच्या सभागृहाला निधी दिलाय, थोडा अपुरा पडतोय, ते एकदा आचारसंहिता संपली का त्याही निधीचं मार्गी लागलं। इकडं शाळेची मुलं येत आहे म्हणून मला दाखवायला नेलं, मी तिथं 25 लाख रुपये त्या पुलासाठी दिले, शिंदेवाडीच्या रस्त्याला पैसे दिले, म्हणजे असं कुठंच नाही। मला वाटतं पीरफाट्याकडे रस्ते दिले, आता पीरफाटा ते म्हसवंडी रस्त्याला पैसे दिले, म्हणजे निधीच निधी। प्रत्येक भागात प्रवरा, मुळा, आढळा परिसर, पठार असेल किंवा आदिवासी भाग असेल, सगळीकडे रस्तेच रस्ते, आणि एवढ्यावरच थांबलो नाही तर शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट। आता मला तुम्ही एक सांगा की जलजीवनच्या माध्यमातून जे काही तुमचं एवढं मोठं काम होते पिण्याच्या पाण्याचं, खरं तर कळंब मंडळ आणि ब्राह्मणवाड्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला जाणार। त्यावेळेला ह्या पाईपलाईनला कुणी अडचण आणली, मुळा नदीमधून पाणी उचलायला कोण विरोध करत होतं, यांच्यावरती पण लक्ष ठेवायला पाहिजे। खरं तर ब्राह्मणवाडा आणि कळंब मंडळ काही पाकिस्तानमध्ये येत नाही, परंतु ह्या लोकांनी सुरुवातीच्या काळाला खूप त्रास दिला। ज्यावेळेस सरकारचं धोरण सांगितलं की तुम्हाला पिण्याचं पाणी यांना द्यावं लागेल, त्यावेळेला त्या बाकीच्यांनी नमतं धोरण घेतलं। हे ब्राह्मणवाडाकरांनी आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे। आतापर्यंत सुखदुःखामध्ये आलो, तुमचे जे जे कार्यक्रम असतील तिथं आलो, कधी आमदारकीचा बडाजा उभा केला नाही, कायम मला वाटतं भेटायला आल्यानंतर तुम्ही पण मला तेवढंच प्रेम दिलंय। आणि मग आता येत्या 20 तारखेला आपल्याला घड्याळासमोरील बटन दाबायचे। सांगा आमच्या लाडक्या बहिणींना 7,500 रुपये भेटले की नाही। ह्या सरकारमध्ये जेव्हा आम्ही विधानसभा सदस्य बनून विधानसभा सभागृहामध्ये बसत होतो, विरोधक असे कमरावर हात ठेवून म्हणत होते या खोट्या योजना आहेत, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ होऊ शकत नाही, 1 रुपया पीक विमाचं कुणी हे देत नाही, 1 रुपयात कुठं पीक विमा निघतो का, लाडक्या बहिणींना पैसे येऊ शकत नाही। आता 7.5 HP पर्यंतचं बिल माफ झालंय, मागचं बिल तुमच्या याच्यावरती 0 आलेलं आहे। आणि तुम्ही एवढ्यावरच नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना 7,500 रुपये भेटले, तर आता 1500चे 2100 रुपये होणार आहे। आणि तरुणांसाठी सगळ्यात महत्त्वाचं सरकारने जाहीरनामा जो काढला आहे महायुती सरकारनं, की
महायुतीकडनं सांगितलं गेलंय का तरुणांना 15 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते बिनव्याजी कर्ज बँकाकडनं उपलब्ध होणार आहे. मला वाटतं ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. भविष्याच्या काळात तरुणांच्या हाताला काम भेटणार आहे. ती माझी बहीण सांगत होती की माझी बहीण सरकारनं जी काही विद्यार्थिनींसाठी मुलींसाठी मोफत शिक्षण त्याच्यातून शिक्षण घ्यायला जाते, असं कधी इथून मागच्या काळात झालं नाही. मग आपल्याला एवढं सरकार चांगलं काम करतोय, आमदार चांगलं काम करतोय, हे जे सांगताय, जे कोणी माझ्या नावानं शिमगा खेळताय, खरं तर त्यांचा इतिहास तपासला पाहिजे. आजही घरात गेले तर जवळजवळ सगळ्याच पक्षाचे झेंडे आजही त्यांच्या घरामध्ये सापडतील अशी अवस्था. यांनी बँकांना एडीसी बँकेचं जे इलेक्शन होतं चेअरमन पदाचं, त्याच्यात काय केलं हे सांगायला लावू नका म्हणा मला. ज्या वेळेला आता खासदारकीचं इलेक्शन होतं, मागच्या याच्यात सदाशिव लोखंडेंकडनं कोण पैसे घेतलेत हे सांगायला लावू नका मला. आणि म्हणून यांनी गद्दारी तालुक्याशी करायची, यांनी गद्दारी समाजाशी करायची, दुसऱ्याच्या बाबत मात्र बोलायचं काम करायचं. मला वाटतं हे त्यांना जे शोभत नाही. फक्त काहीतरी खोटं सांगून लोकांमध्ये धुळफूल करायचं काम करताय. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आणि गाड्यांना सांगितलेलं आहे की एखाद्याची सभा जर चालू असेल तर तिथं आवाज करायचा नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की गावामध्ये जर अशी 4 गाड्यांचा आवाज होत असेल तर आपली गाडी काढून न्यायचं, लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. यांचा मात्र धडाका आहे. आतापर्यंत 40 वर्ष लोकांना या दोघांनी त्रास दिला आणि आता इथून पुढे त्रास द्यायचं काम आहे. पण लोक मागच्या वेळेला मागच्या वेळेला आपण काही तुरमखानांचा बंदोबस्त केलाय. आता ह्या वेळेला काही राहिलेल्या तुरमखानांचा बंदोबस्त करायचा आहे. काही जे रसदीवरचे पुढारी आहे, निवडणुका आले का त्यांचा शिमगा असतो, त्यांचा पोळा असतो, पाकिटावरती खेळ चालतो. याचं मोठं पाकिट का त्याचं मोठं पाकिट, आणि मग हे त्या काळात तिथं ॲडजस्टमेंट करून घेतात. आता मगाशी सचिन सांगत होता की लोक म्हणतात किरण लामटेला मतदान द्यायचे, घड्याळाला मत द्यायचे, हेच सरकार आलं पाहिजे. पण इथं विचारपूस करतोय पेटला म्हणून सांगा. धरणग्रस्तांचे अजून काही प्रश्न बाकी आहेत म्हणून चिंता दूर आहे. आता हे पण सांगा की कारखान्यावरती 350 कोटीचं कर्ज केलं आणि हे पण सांगा, त्यातून वाढदिवस केले, इलेक्शन केले, हे पण सांगा. ते म्हणतात कारखान्याचा बॉयलर. अरे अजितदादांनी हे सरकार मागे उभं नसतं तर तो कारखाना कधीच बंद पडला असता, हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता काय सहानुभूतीचं राजकारण कशासाठी करतात, त्यांना दुःख आहे, आम्हालाही दुःख आहे त्याचा. परंतु मला वाटतं सहानुभूतीवरती तालुका चालत, त्याच्यासाठी विकास कामं आणावी लागतात. मला आठवतंय इथं भाऊसाहेब हांडेंच्या मी दाव्याला आलो होतो. तुम्ही लोकांनी मला बोलून नाही दिलं, त्यावेळेला नाव कट केलं माझं. परंतु ही सत्य परिस्थिती. त्यावेळेला लोक सांगत होते आमच्या उतार्यावरती बोजा चढवलाय तेवढा खाली करा. लोक रस्ते नव्हते मागत, मी मात्र रस्त्याची कामं केली. हे सगळं करत असताना मी पाहिलं नाही का इथं किती लोक आहेत, इथं काय परिस्थिती आहे. जेवढी कामं करता असतील तेवढी आतापर्यंत काम करत आलोय आणि इथून पुढेही करत राहणार आहे. मी ह्या निमित्ताने एकच सांगतो की येत्या 20 तारखेला तुम्ही तर मतदान करणार आहे ना? ठरलंय गावात. नाही तर काय व्हायचं, तुमच्यातले तसे कुणीच नाही, पण काहींना जर दारूचे खोके फेकले गेले, असे थोडी वाड्या पाड्यांवरती असे टाकले. आता चाललंय चिठ्ठ्या करून द्यायचे, जा पोरं ढाब्यावर, चिठ्ठ्या करून घ्यायच्या, जा बाटल्या घेऊन. अरे अशानं पिढ्याच्या पिढ्या वाया जातील. आतापर्यंत एक माणूस दाखवा का त्याला मी वाईट सल्ला दिला, असा एक माणूस दाखवा का त्याचं वाईट केलंय. राजकारण करा तर चांगली सुरुवात करा, लोकांना चांगलं सांगा. दुसऱ्या लेकीबाळीकडं आपल्या लेकीबाळी आहेत म्हणून पहा, दुसऱ्या लेकीबाळींकडं आपली माता आहे म्हणून पहा. ही संस्कृती आहे. नुसतं राजांचं नाव घ्यायचं,
तर हे असं चालणार नाही. आणि म्हणून येत्या 20 तारखेला तुम्ही घड्याळावर मतदान देताना जेव्हा जेव्हा रोज फोन कराल त्यावेळेला तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना, सगळ्यांना सांगा की ह्या वेळेला आमचं ठरलंय परत एकदा किरण लामटेला 5 वर्षाची संधी द्यायची आहे. त्याला ती MIDC उभी करायची आहे, त्याला ते उपजिल्हा रुग्णालय उभं करायचं जे काम त्यानं सुरू केलंय, त्याला मुळा बारामाही करायचे, त्याला आढळा बारामाही करायचंय, तालुक्यामध्ये पर्यटन फुल व्हायचं आहे, तालुक्याच्या तरुणांना हाताला काम द्यायचं. आतापर्यंत परिण्यात बरंच काम दिलंय त्यानं, हे तुम्ही इतरांनाही सांगा. आणि येत्या 20 तारखेला घड्याळाला मतदान करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.